एक आई वडील असतात, त्यांचा मुलगा असतो, मुलाचं लग्न होतं, मुलाला मुलं होतात आणि घरी नेमके बायकोचे खूप कलह चालू असतात. म्हणतात की मला सासू सासऱ्यांचा त्रास होतो, यांना बाहेर जायला सांगा, वृद्धाश्रमात जायला सांगा. तो मुलगा म्हणतो की आई पप्पा तुम्ही वृद्धाश्रमात जा, माझा संसार काही नीट होत नाही, सारखे भांडणं वगैरे होत आहेत. त्यावेळी म्हणतात आता एवढ्या थंडीचं आम्हाला कसं जाता येईल म्हणे. ठीक आहे आम्ही वृद्धाश्रमात जातो, एक साधं ब्लँकेट आम्हाला दे म्हणे. तर मग तो म्हणतो ठीक आहे ब्लँकेट हवं मी देतो. मग तो ब्लँकेट घेऊन येतो आणि आई वडिलांना देतो. तेवढ्यात लहान मुलगा बघत असतो. मग आई पप्पांना तो त्याच्या वडिलांना म्हणतो पप्पा हे ब्लँकेट तुम्ही अख्खं देऊ नका, त्यांना अर्धच द्या म्हणे. काय रे म्हणे राहू दे ना, अख्खं दिलं तर दिलं. नाही म्हणे हे एक ब्लँकेट दिलं तर मला तुम्हाला द्यायला उरणार नाही, यातलं अर्ध ब्लँकेट मी आता ठेवेल आणि तुम्ही म्हातारे झालात की मी तुम्हाला अर्ध ब्लँकेट देईन. असं म्हटल्याबरोबर त्याच्या मुलाचे डोळे उघडतात की तो म्हणतो अरे बाप रे, म्हणजे मी आई वडिलांशी जसा वागतोय तसा मुलगा माझ्याशी वागेल. त्यामुळे तुमच्या बायकोलाही समजावा की आपण जर आई वडिलांची सेवा केली तर आपली मुलंही आपल्या सेवा करतील. आणि आजपर्यंत ज्यांनी आई वडिलांची सेवा केली आहे त्यांना यशच मिळालंय, त्यांचं वाटोळं झालेलं